स्वामी विवेकानंद यांच्याविषयी 10 ओळींचे सोपे सुंदर भाषण। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 म्हणजेच पौष वद्य 7 शके 1784 रोजी ब्राह्मी मुहूर्तावर झाला। त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते। त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी व वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते। त्यांना रामायण खूप आवडत असे। आईच्या मांडीवर बसून त्यांनी अनेक रामायण महाभारतासारख्या कथा गोष्टी रूपात ऐकल्या। लहानपणी ते खूप हट्टी आणि एखाद्याचा राग आला की संतापाने बेभान होत असत, पण हळूहळू एक उत्तम आणि हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले जाऊ लागले। व्यायामाची तर त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती, त्यामुळे कोणत्याही खेळाला लागणारी चपळता, ताकद आणि धाडस हे त्यांचे स्वभाव बनले होते। त्यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होतं आणि त्यामुळेच त्यांच्या आई वडिलांना, सवंगड्यांना तसेच शिक्षकांनाही त्यांचा अभिमान वाटे। त्यांचं ते कसदार कमवलेलं शरीर, दुसऱ्यावर छाप पाडील असं ठसठशीत पण मोहक व्यक्तिमत्व आणि सदैव सतेज दिसणारे डोळे त्यांच्याविषयी समोरच्या माणसाच्या मनात आदर आणि आपुलकी निर्माण करत। एवढे बोलून मी थांबते। धन्यवाद।